अ, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च जो सन्मान आहे भारतरत्न तो मिळावा या मागणीसाठी 9 ऑगस्टपासून इथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आता 3रा दिवस आहे. आजच्या 3ऱ्या दिवशी आपल्यासोबत वरखेडचे एक स्वातंत्र्य सेनानी होते, सैनिक होते. त्यांच्या पत्नी ज्या आहे, ज्या 96 वर्षाच्या आहे, सुलोचनाबाई शेषराव बोके, या आपल्यासोबत आज आहे. या 3ऱ्या दिवशी त्या 96 वर्षाच्या असताना सुद्धा आपल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या निर्मलाताई भीमराव लांजेवार आहेत, ज्या 72 वर्षाच्या आहे, सातारगावच्या, त्या सुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेल्या आंदोलनामध्ये. काकू, तुम्ही आज आंदोलनात आल्या, 96 वर्षाच्या तुम्ही आहे. का वाटलं तुम्हाला या आंदोलनात यावं असं? हाऊस वाटली. राष्ट्रसंताबद्दल जिव्हाळा आहे. जिव्हाळा. तुमचे जे पती होते शेषरावजी बोके, ते स्वातंत्र्य सेनानी होते, सैनिक होते. हो. त्यांचा वारसा तुम्हाला आहेच, त्यांचे विचार वैचारिकता आहेच. आहे. तुम्हाला काय वाटते, म्हणजे आता 80 वर्षाचं स्वातंत्र्याचा आता दिवस उजाळणार आहे आपल्या 15 ऑगस्टला. आता 80 वर्ष पूर्ण होणार आहे देशाला. अजूनही राष्ट्रसंताला भारतरत्न सरकारने दिलेला नाही. तुमची काय मागणी आहे? तुम्हाला काय वाटते सरकारने काय केलं पाहिजे? मिळालं पाहिजे आणि आपल्या देशाकरता राहिलं पाहिजे हे नाव या पोराबाळाकरता. म्हणून त्या खूप हौस आहे. हा 3रा दिवस झाला या आंदोलनाला. आजचा 3रा दिवस आहे. बरेच लोक येत आहेत, पक्ष संघटना येत आहेत. गुरुदेव भक्त भरपूर आहे आपल्या भागामध्ये. हो. प्रत्येक गाव खेड्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळ आहे. तुम्हाला यांना काय सांगाल? तुम्ही तर 96 वर्षाच्या असून तुम्ही इथं आल्यात, पण यांना काय सांगाल? तुम्ही येण्याचे कसे आवाहन करा यांना? हेच सांगायचं की शेवट मरेपर्यंत तुम्ही गुरुदेव सेवा मंडळाचं काम आणि राष्ट्रसंताचं नाव हे कायम ठेवा. बस. बरोबर. तुम्ही राष्ट्रसंतांना बघितलं का कधी, पाहिलं. किंवा राष्ट्रसंतांसोबत काम केलं? सांगा, तुमचा एखादा अनुभव सांगा त्यात. तेव्हा मी 10 वर्ष पाहिलं त्यांना. कधीचा काळ होता, काय झालं होतं तेव्हा? 55 ते 58 पर्यंत. 58 पर्यंत त्यांच्यासोबत काम केलं किंवा काय? हो, बरोबर. ठीक. त्यांचे कार्यक्रम राहत होते, त्या ठिकाणी जात होते. आज दिवसभर बसणार आहे की घरी जाणार आहे? बसणार आहे. बसणार आहे. हो, बसणार आहे. त्यामुळे बघा, 96 वर्षाच्या सुलोचनाबाई बोके या आपल्या उपोषण मंडपात येतात. या उपोषण मंडपाला भारतरत्नाच्या मागणीला मोठ्या प्रमाणात एक समर्थन, पाठिंबा दर्शवतात. तर मला असं वाटते का या तालुक्यातल्या, या अमरावती जिल्ह्यातल्या, या विदर्भातल्या जे गुरुदेव भक्त आहे, जे चालू शकतात, फिरू शकतात, ज्यांचं वय फिरण्याचं आहे, चालण्याचं आहे, हे क्रांतीच्या लढ्यात सहभागी होण्याचं आहे, त्यांनी तर या उपोषण मंडपाला यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इथे या. आपल्यासोबत दुसऱ्या निर्मलाताई लांजेवार सुद्धा आहे. त्या तुम्हाला काय वाटते, म्हणजे आज 80 वर्ष झाले स्वातंत्र्याला, अजूनही आपल्याला भारतरत्न मिळत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. तुमचं काय मत? मला खूप दुःख वाटते की सर्वांना भारतरत्न मिळाला, पण आमच्या तुकडोजी महाराजांना का नाही मिळालं? मी सकाळ संध्याकाळ प्रार्थना करते आणि माझ्या प्रार्थनेत मी विश्वसंत असं नाव दिलं. आमच्या प्रार्थनेत विश्वसंत तुकडोजी महाराज म्हणजे विश्वसंतासारखे कोणताही संत एकही बाउंड्रीवर गेलेला नसून आपले महाराज बाउंड्रीवर गेले आणि जनतेसाठी खूप काही करू शकले. म्हणून असं वाटतं की आपल्या राष्ट्रसंताला आपलं भारतरत्न काय अजून काही याच्यापेक्षा वर असं ते पदवी भेटायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण लहान मुलापासून तर मोठ्या पुरुषांपर्यंत शिक्षण दिलं आणि कास्तकारापासून तर इकडे व्यापाऱ्यापर्यंत सुद्धा शिक्षण. ग्रामगीतेत किती लिहिलं आहे, पण महाराजांनी एवढं लिहिलं तरी महाराज सांगते पुन्हा पुन्हा प्रार्थितो, माझा आवाज नोय सत्य तो, या शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काढतो भगवंत. भगवंतानं ध्वनी काढली. त्यांनी म्हटलं मी नाही काढली, पण म्हणजे मोठेपणा न देता त्यानं आपली लिखाण एवढं केलं तरी स्वतःला मोठेपणा नाही घेतली, ना 2 पैसे कमावले. आम्ही इथं डोळ्यानं पाहिलं नाही, पण त्यांचं लिखाणच माझ्या मनात खूप टसलं. आणि सकाळ संध्याकाळ माझी ध्यान प्रार्थना असते. एक टाइम झाला तर मी कुठं मुर्द्यापाशी ध्यान प्रार्थना करू शकतो. म्हणजे मला वेळ येईल महत्व असते. दुसरं म्हणजे विशेष म्हणजे लांजेवार काकू जे आहे त्या या साखळी उपोषणात सहभागी आहे.
म्हणजे कालपासून, बहुतेक कालपासून तुम्ही आलात ना, कालपासून काकू साखळी उपोषणात सहभागी आहे. मी सुद्धा साखळी उपोषणात सहभागी आहे. आणि मला एक सांगायचं आहे या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या सगळ्या गुरुदेव भक्तांना की इथे महिला पण यायला लागलेल्या आहेत, सिनियर सिटीजन आहे, ज्येष्ठ नागरिक येत आहेत. तर मला असं वाटते की प्रत्येक गुरुदेव भक्तांनी या उपोषण मंडपाला भेट द्यायलाच पाहिजे आणि उपोषण मंडपाला पाठिंबा द्यायला पाहिजे. मला शिक्षण नसून ग्रामगीता वाचण्याचा मी प्रयत्न केला, तर मला महाराजानं खरोखरच मला प्रसाद दिला असं म्हटलं. मला शिक्षण नाही, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं, पण महाराजांनी मला माझ्या मनातून शिकवलं. म्हणून खूपच त्यांची मला अशी वाटते की यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे. जय गुरुदेव.